अध्याय 14 ब्रह्मस्तुती. ब्रह्मदेव म्हणाले, प्रभू, मी तुम्हाला नम्र प्रणाम करतो. तुम्हीच एकमेव पूजनीय पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहात. तुमची शरीरकांती नूतन जलधारांप्रमाणे असून तुमची पीतवस्त्रे विद्युल्लतेप्रमाणे दीप्तिमान आहेत. मी तुमची प्रस्तुती करतो. कृपया प्रसन्न व्हा. ज्यांच्या कानात गुंजांची आभूषणे शोभत आहे, ज्यांच्या शिरावर मयूरपंखांचा मुकुट आणि गळ्यात वनफुलांच्या माळा शोभून दिसत आहे, ज्यांनी आपल्या करारविंदात दहीभाताचा कवळ धरला आहे, जे वेत, वेणू, शिंग यांनी सुशोभित आहेत, अशा कोमल चरणकमळांनी माझ्यासमोर उभ्या असलेल्या सुंदर वदन नंदतनुजाला मी वारंवार सादर नमस्कार करतो. प्रभू, मला अखिल जनवैदिक ज्ञानाचे सर्वश्रेष्ठ अधिकारी समजत असतील, तसेच मला विश्वाचा निर्माताही समजण्यात येत असेल, परंतु माझ्यासमोर एका बालकाच्या रूपात उपस्थित असणाऱ्या तुम्हाला मी जाणू शकत नाही, हे आता सिद्ध झाले आहे. गोवत्से आणि सवंगडी यांच्यासोबत क्रीडा करणारे तुम्ही पुरेसे सुविद्य असल्यासारखे दिसत नाही. एखाद्या ग्रामीण गुराखी मुलासारखे तुम्ही आपल्या एका हातावर अन्नाचा कवळ धरून आपल्या चुकलेल्या गोवत्सांचा शोध करीत वनातून फिरत आहात. तरी देखील तुमच्या आणि माझ्या शरीरात इतके अंतर आहे की मी त्या तुमच्या शरीराच्या अनंत शक्तीचे अनुमान करण्यात मी पूर्णपणे असमर्थ आहे. त्याप्रमाणे मी ब्रह्मसंहितेत तुमचे शरीर अप्राकृत असल्याचे प्रतिपादन केले आहे. ब्रह्मसंहितेत असे प्रतिपादन केले आहे की भगवंतांचे शरीर दिव्य आहे आणि त्यांच्या देह आणि देही असा भेद नाही. ज्यांच्या प्रत्येक अवयवात इतर प्रत्येक अवयवांचे कार्य संपन्न करण्याचे सामर्थ्य आहे. भगवंत स्वतःच्या हस्तकमळांनी पाहू शकतात, नयनांनी श्रवण करू शकतात, चरणांनी उपहारांचा स्वीकार करू शकतात आणि वदनाने निर्मिती करू शकतात. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, तुमचे एका गुराखी मुलाच्या रूपाने प्रकट होणे हे भक्ताच्या कल्याणार्थच आहे. मी तर तुमच्या सवंगड्यांचे आणि गोवत्सांचे अपहरण करून तुमच्या चरणकमळांशी अपराध केला आहे, तरी तुम्ही माझ्यावर आपल्या कृपेचा वर्षाव केला असल्याचे मी जाणतो. तुम्ही भक्तवत्सल आहात आणि हा तुमचा दिव्य गुण आहे. तुमचा माझ्यावर अत्यंत स्नेह जरी असला तरी देखील मला तुमच्या कर्तृत्व शक्तीचा अंत लागणे शक्य नाही. अहो, मी ब्रह्मदेव, या प्राकृत जगातील ईश्वर. जर तुम्हा भगवंतांच्या बालदेहाचे सामर्थ्य समजू शकत नाही तर इतरांची काय कथा. आणि मला जर तुमच्या अशा बाल शरीरांच्या सामर्थ्याचे अनुमान करता येत नाही तर तुमच्या दिव्य लीलांविषयी मला काय समजणार. म्हणूनच भगवद्गीतेत म्हटले आहे की जो कोणी भगवंतांच्या लीलांचे तसेच आविर्भाव अंतर्धानाचे दिव्य स्वरूप जाणतो तो या भौतिक शरीराच्या त्यागानंतर तात्काळ भगवंतांच्या धामात प्रवेश करण्यास पात्र होतो. वेदांतही या विधानाची पुष्टी करण्यात आली आहे. वेद प्रतिपादन करतात की केवळ भगवंतांच्या जाणीवेने मनुष्य जन्ममृत्यूचे अखंड चक्र पार करून जातो. म्हणून माझा असा निष्कर्ष आहे की कोणीही तुम्हाला तार्किक ज्ञानाने जाणून घेण्याचा प्रयत्न करू नये. तुम्हाला जाणण्याची पद्धत म्हणजे मानसिक तर्कवितर्क करण्याच्या प्रवृत्तीला पूर्णपणे तिलांजली देऊन तुमच्याविषयी श्रवण करण्याचा प्रयत्न करणेही होय. असे श्रवण भगवद्गीतेत आणि इतर तत्सम वैदिक शास्त्रातील विधानाद्वारे प्रत्यक्ष तुमच्याकडून अथवा तुमच्या चरणकमळांचा आश्रय घेतलेल्या साक्षात्कारी भक्तांकडून केले जाते. मनुष्याने कोणताही तर्क न करता भगवद्भक्तांकडून श्रवण करावे. कोणालाही आपल्या लौकिक स्थितीत परिवर्तन करण्याची आवश्यकता नाही. त्याने केवळ तुमचा संदेश श्रवण करावा. वर्तमान भौतिक इंद्रियांनी तुम्हाला जाणता येणे शक्य नाही, परंतु तुमच्याविषयीच्या श्रवणाने मनुष्य अपसमजुतीच्या अज्ञानाला पार करू शकतो. केवळ तुमच्या कृपाशीर्वादाने भक्ताला तुमची अनुभूती होऊ शकते. अन्य कोणत्याही मार्गाने तुम्हाला प्राप्त करता येणे शक्य नाही. भक्तिसेवेचा स्पर्शही नसलेले तर्काधिष्ठ ज्ञान म्हणजे तुमच्या शोधातील काळाचा अपव्यय होय. भक्तिसेवाही करण्याचा यत्किंचित स्वरूपाचा प्रयत्न देखील मनुष्याला सर्वोच्च परिपूर्णत्वाच्या स्तरावर उन्नत करणारा आहे. इतके भक्तिमार्गाचे महत्त्व आहे. म्हणून कोणीही या प्रेममय भक्तिसेवेच्या मंगलकारी प्रक्रियेचा अभेर करून मनोनिर्मित पद्धतीचे आचरण करू नये. अशा मनोनिर्मित तर्क प्रक्रियेने मनुष्य अधिकतर तुमच्या विश्वसृजनाचे अंशुक ज्ञान मिळवू शकेल, परंतु अखिलांचे मूळ जे तुम्ही त्यांना मात्र कधीही जाणू शकणार नाही. केवळ तार्किक ज्ञानातच रुची ठेवणाऱ्यांचा प्रयत्न म्हणजे धान्य मिळवण्याच्या आशेने भूस कांडणाऱ्यांच्या श्रमाप्रमाणे केवळ व्यर्थ श्रम होय. चाळींना उखळात घालून थोडे कांडले की तांदूळ प्राप्त होतात, कोंडा बाजूला होतो. परंतु जर अधिक तांदूळ मिळविण्याच्या इच्छेने कोंड्याचे ढीकच्या ढीक बळविले तरी अधिक काही प्राप्त होणे शक्य नाही. ते केवळ व्यर्थ श्रमच होत. प्रभू, काहींनी दिव्य स्तरावर उन्नत होण्याच्या अन्य प्रक्रियेत अयशस्वी होऊन जेव्हा स्वतःला काया वाचा मने तुमच्या भक्तिसेवेत संलग्न केले तेव्हा त्यांनी तुमच्या धामात प्रवेश करण्याच्या सर्वश्रेष्ठ पूर्णत्वाच्या स्तराची प्राप्ती केली आहे. याची मानवी इतिहासात अनेकानेक उदाहरणे आहेत. तुम्हाला जाणण्यासाठी एका भक्तिमार्गाव्यतिरिक्त तर्क आणि अष्टांग योगादी अन्य प्रक्रिया व्यर्थ आहे. म्हणून प्रत्येकाने स्वतःला तुमच्या प्रेममय सेवेत संलग्न करावे. स्वतःच्या लौकिक व्यापारात राहून देखील तुमच्या दिव्य चरित्राचे श्रवण कीर्तन करीत मनुष्याने स्वतःला तुमच्या सानिध्यात ठेवावे. केवळ तुमच्या यशाचे श्रवण कीर्तन करण्यात आसक्त हो मनुष्य तुमच्या धामात प्रविष्ट होण्याची सर्वोच्च सिद्धी प्राप्त करू शकतो. अशा रीतीने तुमच्या यशाच्या श्रवण कीर्तनाला सदैव तुमच्या
स्वतःला सदैव तुमच्या सानिध्यात ठेवणारा आणि आपल्या कर्माची सर्व फळे एकमेव तुमच्याच प्रसन्नतेसाठी समर्पित करणारा, अतिशय सुलभतेने आणि आनंदाने तुमच्या परमधामात प्रवेश मिळतो. ज्यांनी आपली हृदये सर्व प्रकारच्या अनिष्ट गोष्टींपासून धुवून काढलेली आहे, अशा मनुष्यांनाच तुमचा साक्षात्कार करता येतो. हे अंतःकरणाचे मार्जन केवळ तुमच्या यशाच्या श्रवण कीर्तनाने शक्य होते. भगवंत सर्वव्यापी आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण स्वतः सांगतात, सर्व काही माझ्यावर आधारलेले आहे, परंतु त्याचवेळी मी सर्वात नाही. भगवंत सर्वव्यापक असल्याने अर्थातच त्यांना ज्ञात असलेली वस्तूच अस्तित्वात नाही. भगवंतांचा सर्वव्यापक स्वभाव हा जीवमात्राच्या मर्यादित ज्ञानाच्या कक्षेतील विषय नाही. म्हणून ज्याने भगवत चरण कमळावर मन एकाग्र करण्याने मनाची निश्चलता प्राप्त केली आहे, तोच काही अंश भगवंतांना जाण्यास स्पर्श समर्थ होतो. इंद्रिय तृप्तीसाठी अनेकानेक विषयावर सदैव भ्रमंती करण्याचा मनाचा स्वभाव आहे, म्हणून सदैव भगवत सेवेत इंद्रियांना संलग्न ठेवणाराच मनोविग्रह करण्यात समर्थ होऊन भगवंतांच्या चरण कमळाशी दृढपणे स्थित होऊ शकतो. ही भगवत चरणाशी झालेली एकाग्रता म्हणजे समाधी होय. समाधी अवस्थेला प्राप्त झाल्याविना कुणीही पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे स्वरूप समजू शकत नाही. विश्वातील अणुअणूंचा अभ्यास करणारे अनेक तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ असतीलही ते विश्वाच्या अंतराळातील ग्रहताऱ्यांच्या आण्विक संमिश्रणाचे, तसेच सूर्य किंवा तत्सम स्वयंप्रकाशित ताऱ्यांच्या प्रकाशकिरणांच्या दीप्तिमान अणुपरमाणूंचे पृथक्करण तसेच त्यांचे परिगणन करण्याइतपत प्रगत असतीलही, परंतु भगवंतांच्या गुणांचे गणित करणे कोणालाही शक्य होणार नाही. वेदांत सूत्राच्या प्रारंभी परमपुरुषोत्तम हे सर्व गुणांचे मूळ उगम असल्याचे म्हटले आहे. सामान्यतः त्यांना निर्गुण संबोधण्यात येते. निर्गुण याचा अर्थ ज्यांचे गुण संख्यातीत आहे असे. निर म्हणजे संख्यातीत, परंतु निराकारवादी किंवा निर्विशेषवादी लोक आपल्या परीने निर्गुण शब्दाचा कोणताही गुण नसलेला असा अर्थ काढतात. आध्यात्मिक साक्षात्कारातून भगवंतांच्या दिव्य गुणांविषयी अनुमान काढण्यात असमर्थ असलेले ते परमसत्यात कोणतेही गुण नाहीत असा निष्कर्ष काढतात, परंतु ही वस्तुस्थिती नाही. वस्तुस्थिती अशी आहे की परमसत्य पूर्ण पुरुषोत्तम भगवंत हे सर्व दिव्य गुणांचे स्रोत आहेत. सर्व दिव्य गुण त्यांच्यातून अखंडपणे प्रकट होतात. तेव्हा मर्यादित सामर्थ्याची व्यक्ती त्यांचे गुण कसे मोजणार? कोणी एका क्षणी भगवंतांच्या गुणांची कल्पना करील आणि दुसऱ्या क्षणी त्यांच्या गुणात वृद्धी झालेली असेल. त्यामुळे भगवंतांच्या दिव्य गुणांचे मोजमाप करता येणे कोणालाही शक्य नाही. म्हणून त्यांना निर्गुण, ज्यांचे गुण संख्यातीत आहे असे म्हटले जाते. कोणीही भगवत गुणांचे मोजमाप करण्यासाठी तर्कात्मक व्यर्थ श्रम करण्याचा खटाटोप करू नये. ते तर्काधिष्ठित पद्धती किंवा योगसिद्धीच्या प्राप्तीसाठी करावे लागणारे शारीरिक व्यायाम इत्यादी गोष्टींची काही आवश्यकता नाही. मनुष्याने केवळ हे समजून घ्यावे की या शरीराचे सुखदुःखे दैवाधीन आहेत. या शारीरिक अस्तित्वाचे दुःखे चुकविण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही, अथवा वेगवेगळ्या शारीरिक व्यायामाने सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करण्याचीही आवश्यकता नाही. उत्तम उपाय म्हणजे पूर्ण पुरुषोत्तमांना काया वाचा मने शरणागत होणे आणि या प्रकारे त्यांच्या प्रेममय सेवेत सदैव संलग्न राहणे हा होय. हे दिव्य श्रम सफल आहे, परंतु परमसत्याला जाणण्याचे अन्य प्रयत्न कधीही सफल होणारे नाहीत. म्हणून बुद्धिमान मनुष्य परमसत्याला मानसिक तर्काने आणि योगसिद्धीने जाणण्याचा प्रयत्न खटाटोप कधीही करीत नाही. तो भगवंतांची प्रेममय भक्ती सेवा करतो आणि पूर्णपणे त्यांच्यावर विसंबून राहतो. तो हे जाणून असतो की या शरीराविषयी जे काही होणार आहे ते कर्मानुसारच घडणार आहे आणि असे भक्तिमय सहज स्वाभाविक जीवन व्यतीत करणारा मनुष्य आपोआपच भगवंतांच्या दिव्यधामाचा अधिकारी होतो. वस्तुतः प्रत्येक जीव भगवंतांचा अंश आहे, त्यांचा पुत्र आहे. प्रत्येकाला त्यांचा आनंदमय भाव प्राप्त करण्याचा आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा स्वाभाविक अधिकार आहे, परंतु भौतिक संबंधाकारणे बद्धजीवाचा स्वभाव पूर्णपणे विकृत झाला आहे. जर अशा बद्धजीवाने स्वतःला भगवत सेवेत संलग्न करण्याच्या सुलभ प्रक्रियेचा अंगीकार केला तर तो आपोआपच भौतिक अनिष्ठांपासून स्वतःला मुक्त करण्यास समर्थ होऊन भगवंतांच्या संगतीत प्रवेश मिळवू शकतो. ब्रह्मदेव स्वतःला भगवान श्रीकृष्णांसमोर सर्वाधिक उद्धट म्हणून प्रस्तुत करीत आहे, कारण त्याने श्रीकृष्णाच्या शक्तीची परीक्षा पाहिली होती. त्याने श्रीकृष्णाची गोवत्से आणि सवंगडी यांचे अपहरण केले होते आणि ती उणीव श्रीकृष्ण कसे भरवून काढतात हे पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. त्यांनी मूळ शक्तिमान व्यक्तीसमोर आपल्या योग सामर्थ्याचे प्रदर्शन करण्याचे धार्ष्ट्य दाखवले होते आणि याची जाणीव होऊन आपला हा प्रयत्न सर्वाधिक उद्दामपणाचा असल्याचे त्यांनी श्रीकृष्णासमोर मान्य केले. पुन्हा ध्यानावर येताच त्यांना जाणीव झाली की जरी आपण भौतिक ब्रह्मांडातील अखिल प्राणीमात्रांच्या तुलनेत एक सर्वसमर्थ जीव असलो तरी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या सामर्थ्याच्या तुलनेत आपले सामर्थ्य नगण्यच होते. या भौतिक जगाच्या शास्त्रज्ञांनी अण्वस्त्रांसारखी आश्चर्य शोधून काढली आहेत आणि जेव्हा त्यांचा प्रयोग या लोकातील एखाद्या नगरावर किंवा निरुपयोगी स्थानावर केला जातो तेव्हा अशी शक्तिशाली अस्त्रे तथाकथित मोठी खडबड माजवितात. परंतु अशा अण्वस्त्रांचा प्रयोग जर सूर्यावर केला तर त्याचे काय महत्त्व? तेथे त्यांचे काहीच महत्त्व नाही. त्याप्रमाणे ब्रह्मदेवांनी श्रीकृष्णाच्या गोवत्सांच्या आणि सवंगड्यांचे केलेल्या अपरणी योगशक्तीच्या चाट प्रदर्शन असेलही, परंतु श्रीकृष्णांनी जेव्हा अनेक गोवत्सांची आणि गोपबालकांची रूपे घेऊन सहजपणे त्यांचा प्रतिपाळ केला तेव्हा ब्रह्मदेवांना आपले सामर्थ्य तुच्छ असल्याचे कळून आले. ब्रह्मदेवांनी श्रीकृष्णांना अच्युत नावाने संबोधित केले, कारण भक्तांनी केलेल्या यत्किंचित स्वरूपाच्या सेवेचाही भगवंतांना कधी विसर पडत नाही. त्यांची आपल्या भक्तावर इतकी दया आणि स्नेह आहे की भक्तांनी केलेली अल्पशी सेवा देखील
ते अतिशय मोठी समजून स्वीकारतात. ब्रह्मदेवांनी निश्चितपणे भगवंतांची सेवा केलेली होती. या विशिष्ट ब्रह्मांडांचे विधाता आणि नियंता या नात्याने ब्रह्मदेव हे श्रीकृष्णाचे विश्वासू सेवक आहे, यात कोणताच संशय नाही. म्हणूनच ते श्रीकृष्णांना शांत करू शकले, कारण आपण एक दुय्यम स्वरूपाचे दास आहोत हे समजून आपण केलेल्या चुकीसाठी आणि उद्दामपणासाठी आपण श्रीकृष्णाने क्षमा करावी अशी ब्रह्मदेवांनी त्यांच्याकडे प्रार्थना केली. ब्रह्मदेवांनी मान्य केले की आपल्या पदाचा आपल्याला मोठा गर्व झालेला होता. हे स्वाभाविकच होते, कारण ब्रह्मदेव या भौतिक ब्रह्मांडातील रजोगुणाचे अधिष्ठाते आहे, एका गुणावतार आहेत. त्यामुळेच त्यांनी ही चूक केली होती. काही झाले तरी ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णाचे दास होते, म्हणून ते आपल्यावर कृपा दाखवतील आणि आपले अपराध क्षमा करतील अशी ब्रह्मदेवांना आशा होती. ब्रह्मदेवांना आपल्या वास्तविक स्थितीचे ज्ञान झाले होते. ब्रह्मदेव निश्चितच या ब्रह्मांडाचे परमगुरू आहेत. ते अहंकार, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश तसेच संपूर्ण भौतिक शक्ती यांच्यापासून उत्पन्न झालेले अखिल प्राकृतिक सृष्टीचे नियंत्रक आहेत. मानवाच्या दृष्टीने हे ब्रह्मांड अतिशय प्रचंड असेलही, परंतु त्यालाही सीमा आहे. प्रत्येकाचे शरीर सामान्यपणे आपापल्या हाताच्या 7 वितीच्या प्रमाणात उंच असते. तद्वत हे ब्रह्मांड देखील ब्रह्मदेवांच्या 7 वितीहून अधिक नाही. या ब्रह्मांडाव्यतिरिक्त या विशिष्ट ब्रह्मदेवांच्या आधिपत्याबाहेरील अशी असंख्य ब्रह्मांडे अस्तित्वात आहे. ज्याप्रमाणे अतिसूक्ष्म असंख्य अणुकण खिडकीच्या छिद्रातून जाळे करीत असतात, त्याप्रमाणे महाविष्णूच्या शरीरयंत्रातून बीजसदृश असंख्य ब्रह्मांडे बाहेर येत असतात आणि ते महाविष्णू भगवान श्रीकृष्णाच्या अंशाचे अंशरूप आहे. अशा स्थितीत ब्रह्मदेव जरी या ब्रह्मांडातील सर्वश्रेष्ठ जीव आहे, तरी श्रीकृष्णाच्या उपस्थितीत त्यांचे महत्त्व ते काय असणार. ब्रह्मदेवांनी स्वतःची तुलना मातेच्या गर्भातील लहान शिशूशी केली असे. गर्भस्थ शिशू गर्भात हातपायांची हालचाल करते, तेव्हा त्यांच्या हातपायांचा स्पर्श मातेच्या शरीराला होत असतो, तर त्यात माता त्या मुलाचा अपराध समजते काय? अर्थातच नाही. त्याप्रमाणे ब्रह्मदेव महान व्यक्तित्व असेलही तरी केवळ ब्रह्मदेवच नव्हे, तर अवघे अस्तित्वच पूर्ण पुरुषोत्तमाच्या गर्भात अस्तित्वात आहे. भगवंतांची शक्ती सर्वत्र व्याप्त असून ती कार्यरत नाही असे स्थानच या सृष्टीत अस्तित्वात नाही. अखिल सृजन भगवंतांच्या शक्यंतर्गत अस्तित्वात आहे आणि म्हणूनच या ब्रह्मांडातील ब्रह्मदेव आणि इतर असंख्य ब्रह्मांडातील असंख्य ब्रह्मदेव हे भगवंतांच्या शक्यंतर्गत अस्तित्वात आहे. त्यामुळे भगवंतांना माता समजण्यात येते. मातेच्या गर्भात अस्तित्वात असलेले सर्व काही गर्भस्थ बालकांप्रमाणे समजण्यात येते आणि एक बालक जरी मातेच्या शरीराला पायाने लाथ मारून अपराध करीत असले तरी माता त्या बालकाचा अपराध मानित नाही. ब्रह्मदेव पुढे म्हणाले की स्वर्गातील त्रिभुवनांचा प्रलय झाल्यानंतर भगवान नारायणाच्या नाभीतून अंकुरित झालेल्या कमळातून त्यांचा जन्म झाला होता. हे विश्व, स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ अशा 3 भागात विभागलेले आहे. हे तिन्ही लोक प्रलयाच्या वेळी प्रलय जडात बुडून जातात, तेव्हा गर्भोदकात पहुडलेले श्रीकृष्णांचे अंश नारायण यांच्या नाभीतून एक कमलनाल अंकुरित होऊन त्यावर एक कमळ उत्पन्न होते आणि त्या कमळापासून ब्रह्मदेवाचा जन्म होतो. यावरून स्वाभाविकपणे नारायण हे ब्रह्मदेवांची माता आहे असा निर्णय होतो. भगवंत विश्वप्रलयानंतर अखिल प्राणीमात्रांचे विश्रांतीस्थान आहे, म्हणून त्यांना नारायण म्हटले जाते. नार म्हणजे सर्व प्राणीमात्रांचे एकूण समूह आणि अयन म्हणजे आश्रयस्थान. गर्भोदक शाही विष्णू पाण्यात पोहडलेले असतात, म्हणून त्यांना नारायण असे म्हटले जाते. गीतेत सांगितल्याप्रमाणे ते सर्व प्राणीमात्रांच्या हृदयातही वर्तमान आहेत. त्या अर्थाने देखील ते नारायण आहे, कारण अयन याचा दुसरा अर्थ ज्ञानाचे स्रोत असाही होतो. भगवद्गीतेत असेही म्हटले आहे की प्राणीमात्रांना होणारी स्मृती केवळ हृदयस्थ परमात्माकडूनच येत असते. मृत्यूनंतर जीवाचे देहांतर होताच त्याला गतजन्माचे विस्मरण होते, परंतु नारायणामुळे अर्थात हृदयातील परमात्म्यामुळे त्याला स्वतःच्या गतेच्छेनुसार कार्य करण्याचे मार्गदर्शन प्राप्त होत असते. श्रीकृष्ण मूळ नारायण आहे, हे नारायणाचे उगम आहे आणि नारायण रूप हे बहिरंगा शक्तीचे प्रदर्शन नसून ते आध्यात्मिक शक्तीचे विस्तारित रूप आहे. ते श्रीकृष्णांना ब्रह्मदेवासमक्ष प्रकट करावयाचे होते. मायाशक्तीचे कार्य या विश्वसृष्टीच्या निर्मितीच्या प्रारंभापासून चालू होते, परंतु नारायणांची आध्यात्मिक शक्ती विश्वसृजनापूर्वीच कार्यरत असते. अर्थात नारायणापासून कारणोदकशाही विष्णू, कारणोदकशाही विष्णूंपासून गर्भोदकशाही विष्णू, गर्भोदकशाही विष्णूंपासून शिरोदकशाही विष्णू आणि शिरोदकशाही विष्णूंपासून सर्वांच्या हृदयातील परमात्म्यापर्यंतचे सर्वच रूपे ही वास्तविक श्रीकृष्णांचीच विस्तार रूपे आहेत. ते आपल्या आध्यात्मिक शक्तीनेच अशी रूपे प्रकट करतात. ही रूपे भौतिक नसून दिव्य आणि शाश्वत आहेत. भौतिक शक्तीने घटित झालेली कोणतीही गोष्ट शाश्वतपणे टिकणारी नसते, परंतु आध्यात्मिक शक्तीद्वारे निर्मिलेली प्रत्येक गोष्ट शाश्वत स्वरूपाची असते. भगवान श्रीकृष्ण मूळ नारायण आहे आणि आपल्या म्हणण्याची ब्रह्मदेवांनी पुन्हा पुष्टी केली. ते म्हणाले, भगवंतांचे प्रचंड विश्वरूप हे गर्भोदक नावाने ओळखल्या जाणाऱ्या जडावर स्थित आहे. प्रचंड विश्वरूप तुमच्या शक्तीचे देखील दुसरे एक प्राकट्य आहे. हे रूप गर्भोदकावर स्थित असल्याने ते देखील नारायणच आहे आणि आम्ही सर्व जण या नारायण रूपाच्या गर्भातच आहोत. मी तुमची निरनिराळी वेगवेगळी नारायण रूपे सगळीकडे पाहत आहे. मी तुम्हाला पाण्यावर पाहतो, मी तुम्हाला माझ्या हृदयात अनुभवतो आणि आता मी तुम्हाला माझ्या समोर देखील पाहतो. तुम्ही मूळ नारायण आहात. हे भगवान तुम्ही मायेचे परम नियंत्रक कसे आहात हे तुम्ही या अवतारात दाखवून दिले. तुम्ही या विश्वसृष्टीत आहात आणि त्याचवेळी अखिल विश्वसृष्टी तुमच्या आत आहे. आणि ही वस्तुस्थिती जेव्हा यशोदा मातेपुढे तुम्ही आपले मुख उघडून त्या संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन घडविले तेव्हा स्पष्ट झाली आहे. तुम्ही अशी कार्य कोणत्याही प्रकारच्या बाहेरील सहाय्याविना आपल्या योगमायेच्या अचिंत्य शक्तीने संपन्न करीत असता.
प्रिय भगवान श्रीकृष्ण, आम्हाला समोर दिसणारी संपूर्ण विश्वसृष्टी तुमच्या शरीरातच विद्यमान आहे, तरी देखील मी तुमचे बाहेर दर्शन करीत आहे आणि मलाही तुम्ही बाहेर पाहत आहात. आपल्या अचिंत्य शक्तीच्या प्रभावाविना अशा गोष्टी घडणे कसे शक्य आहे? येथे भगवान ब्रह्मदेवांनी या गोष्टीवर भर दिला आहे. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या अचिंत्य शक्तीचा स्वीकार केल्याविना कोणीही कोणत्याही गोष्टीचे यथारूपात वर्णन करू शकत नाही. ते म्हणाले, प्रिय भगवान, इतर सर्व गोष्टी बाजूलाच राहू द्या, परंतु मी घेतलेला आजचाच अनुभव पाहता या सर्व गोष्टी तुमच्या अचिंत्य शक्तीनेच घटित झालेल्या नाहीत काय? सर्वप्रथम मला तुमचे एकट्यानेच दर्शन झाले. तदनंतर तुम्ही स्वतःचं गोपबालके, गोवत्से आणि वृंदावनाचे संपूर्ण अस्तित्व अशा रूपाने विस्तार केलात. नंतर मी तुम्हाला तसेच गोपबालकांना आणि गोवत्सांना चतुर्भुज विष्णूच्या रूपात पाहिले आणि त्यावेळी सर्व तत्वे माझ्यासहित सर्व देवी देवता तुमचे पूजन करीत असल्याचे मला दिसले. नंतर ते सर्वच अदृश्य झाले आणि पहिल्याप्रमाणे तुम्ही एकटेच राहिलात. याचा अर्थ असा होत नाही का की तुम्ही परम भगवान नारायण आहात, अखिल गोष्टीचे उगम आहात, सर्व गोष्टी तुमच्यापासूनच उत्पन्न होतात आणि पुन्हा तुमच्यातच विलीन होतात आणि तुम्ही पहिल्याप्रमाणे त्यापासून स्वतंत्र राहता. तुमच्या अचिंत्य शक्तीविषयी अज्ञ असणारी व्यक्ती हे कधी जाणू शकत नाही की तुम्हीच स्वतः सृष्टीचे रचनाकार, ब्रह्मदेव पालन करते, विष्णू आणि संहार करते, शिव यांच्या रूपात विस्तार करतात. ज्यांना वस्तू यथार्थ रूपाने पाहण्याची दृष्टी नाही ते लोक विचार करतात की मी ब्रह्मदेव करता आहे, विष्णू पालन करते आहे आणि भगवान शिव संहार करते आहे. वस्तुतः तुम्हीच उत्पत्ती करते, पालन करते, संहार करते असे सर्वच आहात. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःचा अनेक अवतारांच्या रूपाने विस्तार करता. देवी देवतांमध्ये तुम्ही वामनदेव म्हणून प्रकट होता, श्रेष्ठ ऋषींमध्ये तुम्ही परशुराम रूपाने अवतरित होता, मनुष्यामध्ये तुम्ही स्वतः आहात. तसेच भगवान श्रीकृष्ण किंवा प्रभू रामचंद्रांच्या रूपाने अवतीर्ण होता. प्राण्यांमध्ये तुम्ही वराह रूपाने अवतार घेता आणि जलचरांमध्ये मत्स्य अवतार घेऊन अवतीर्ण होता. असे असूनही तुम्हाला आविर्भाव अथवा तिरोभाव नाही. तुम्ही शाश्वत आहात. तुमचे अवतरण आणि अंतर्धान तुमच्या अचिंत्य शक्तीने शक्य होते आणि त्याचा हेतू असतो श्रद्धावानांना संरक्षण देणे आणि नास्तिक असुरांचा संहार करणे. हे प्रभू, हे सर्वव्यापक पूर्ण पुरुषोत्तम भगवंत, हे परमात्मा, हे योगेश्वर, या त्रैलोक्यात प्रदर्शित केल्या जाणाऱ्या तुमच्या दिव्य लीलांची थोरवी कोणालाही समजू शकत नाही. तुम्ही आपल्या योगमायेचा आणि अवतारांचा कसा विस्तार केला आहे आणि तुम्ही आपल्या दिव्य शक्तीने कसे कार्य करता याचे अनुमान कोणीही लावू शकत नाही. प्रिय प्रभू, ही अखिल सृष्टी एखाद्या स्वप्नासारखी आहे आणि तिचे क्षणभंग अस्तित्व केवळ मनाला क्षुब्ध करणारे आहे. त्याचा परिणाम म्हणजे आम्ही या अस्तित्वात चिंतेने पूर्णपणे ग्रस्त झालो आहोत. या भौतिक जगात राहणे म्हणजे केवळ संकट आणि दुःख आहे आणि तरी देखील भौतिक जगाचे हे तात्पुरते अस्तित्व फारच सुखावं आणि प्रिय भासत असते. अर्थात असे वाटण्याचे कारण म्हणजे ते तुमच्या सच्चिदानंद पूर्ण शरीराच्या संबंधाने प्रकट होत असते. म्हणूनच माझा निर्णय असा आहे की तुम्ही आत्मा आहात, परम सत्य आहात आणि आदिपुरुष आहात. तुम्ही जरी आपल्या अचिंत्य दिव्य शक्तीने स्वतःचा अनेक विष्णू रूपात, प्राणीमात्रात तसेच इतर शक्तींमध्ये विस्तार केला आहे, तरी तुम्ही एकमेव द्वितीयच आहात. तुम्ही परमात्मा आहात. असंख्य जीव हे मूळच अग्नीचे स्फुलिंगी असल्याप्रमाणे तुमचे अंश आहेत. परमात्म्याचे निर्विशेष संकल्पना चुकीची आहे, कारण तुम्ही आदिपुरुष असल्याचे मी प्रत्यक्षात पाहत आहे. तुम्ही नंद महाराजांचे पुत्र आहात, म्हणून मूळ पुरुषोत्तम नाही आणि तुम्ही एका मानवाप्रमाणे जन्माला आले आहात असे अल्पज्ञानांनी म्हणावे असे त्यांचे अज्ञान आहे. तुम्ही वास्तविक आदिपुरुष आहात, हा माझा निर्णय आहे. तुम्ही नंदांचे पुत्र तर आहातच, परंतु आदिपुरुषही आहात, यात कोणताही संशय नाही. तुम्ही परमसत्य आहात. तुम्ही या भौतिक पंधरापलीकडे आहात. तुम्ही मूळ ब्रह्मज्योतीचे उगम आहात. तसेच सूर्यचंद्र तारे या सर्वांच्या प्रकाशाचे उगम आहात. तुमचे दिव्य तेज हीच ब्रह्मज्योती होय. तुमची शरीरकांती म्हणजेच ब्रह्मज्योती असल्याचे ब्रह्मसंहितेत म्हटले आहे. तुमचे अनेक विष्णू अवतार, विविध प्रकारचे अनेक अंशावतार आहेत, परंतु असे सर्व अवतार एकाच स्तरातील नाहीत. तुम्ही एका आदिदीपाप्रमाणे आहात आणि इतर अवतार त्या दीपापासून प्रज्वलित झालेल्या इतर दीपांप्रमाणे आहेत. हे दीप मूळ दीपाप्रमाणे शक्तिमान असले तरी मूळ दीप हाच त्यांचा प्रकाश देणारा आहे. तुम्ही या भौतिक सृष्टीतील नाहीत, म्हणून विश्वसृष्टीचा ऱ्हास झाल्यावरही तुमचे अस्तित्व अबाधित राहते. तुम्ही आदिपुरुष आहात आणि म्हणूनच गोपाल तापनी उपनिषदात तुमचे असे वर्णन करण्यात आले आहे. त्याप्रमाणे ब्रह्मसंहितेतही म्हटले आहे, गोविंद आदि पुरुषम. गोविंद हे आदिपुरुष आणि सर्व कारणांचे कारण आहेत. भगवद्गीतेतही तुम्ही ब्रह्मज्योतीच्या आधार आहात असे प्रतिपादन करण्यात आले आहे. तुमचे शरीर एखादे सामान्य प्राकृत शरीरासारखे आहे असा कोणीही निर्णय करण्याचा प्रयत्न करू नये. तुमचे शरीर अक्षर अर्थात अविनाशी आहे. भौतिक शरीर सदैव त्रितापांनी जर्जर झालेले असते, परंतु तुमचे शरीर सच्चिदानंद विग्रह असे आहे. तुम्हाला निरंजन असेही म्हटले जाते, कारण यशोदा मातेचे लहान बालक अथवा गोपिकांचे प्रेमी या रूपातील तुमच्या लीला कधीही भौतिक गुणांनी दूषित होत नाही. आणि तुम्ही स्वतःचा अनेक गोपबालकात आणि गोवत्सात जरी विस्तार केला तरीही तुमच्या दिव्य सामर्थ्यात काही न्यूनता आली नाही. तुम्ही सदैव परिपूर्ण आहात. वेदशास्त्रात वर्णन आले आहे, पूर्णातून पूर्ण बाजूला काढले परमसत्यातून परमसत्य, तरी परमसत्यच अवशेष राहते. जरी पूर्णातून परमसत्यातून अनेक विस्तारित रूपे प्रकाशित होतात तरीही परमसत्य एकमेव द्वितीयच राहते. तुमच्या अखिल लीला दिव्य स्वरूपाच्या असल्यामुळे या प्राकृतिक त्रिगुणाने दूषित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला यशोदा आणि नंद महाराज या आपल्या मातापित्यांसमोर एक पाल्य म्हणून प्रस्तुत करता, तेव्हा तुम्ही
तुमच्या सामर्थ्यात काही न्यूनत्व येत नाही. ते तुमचे भक्तांविषयीच्या स्नेहभावाचे प्रदर्शन आहे. तुमची समानता असणारे दुसरे कोणतेही अस्तित्व नाही. अल्पज्ञानी लोक तुमचा आविर्भावाने लीला या भौतिक उपाधी असल्याचा निर्णय काढतात. तुम्ही ज्ञान आणि अज्ञानाचे पलीकडे असल्याचे गोपाल तापनी उपनिषदात प्रतिपादन करण्यात आले आहे. तुम्ही मूळ अमृत आहात, या शाश्वततेचे अविनाशी अमृत आहात. वेदांत पुष्टी करण्यात आली आहे. अमृतम शाश्वतम ब्रह्म, ब्रह्म शाश्वत आहे, अखिलाचे मूळ आहे आणि आधी अंतरहित आहे. उपनिषदात असे प्रतिपादन करण्यात आले आहे की ब्रह्म सूर्याप्रमाणे तेजस्वी असून अखिल गोष्टीचे मूळ आहे आणि आदिपुरुषाचे स्वरूप जाणून घेणारा मनुष्य भौतिकबद्ध जीवनातून मुक्ती प्राप्त करतो. जो केवळ भक्तिमय सेवेने तुमच्याशी युक्त असतो तोच तुमची वास्तविक स्थिती, तुमचा जन्म, अवतरण, अंतर्धान आणि चरित्र यांना योग्य रीतीने समजू शकतो. भगवद्गीतेत जी पुष्टी करण्यात आली आहे. गीतेत सांगितले आहे की केवळ तुमची दिव्य स्थिती, अवतरण आणि अंतर्धान यांना जाणून मनुष्य वर्तमान देह सोडतात, त्वरित दिव्य धामात प्रवेश करतो. म्हणून अज्ञानमय भवसागर पार करण्यासाठी बुद्धिमान व्यक्ती तुमच्या चरणकमलरूपी नावेचा आश्रय घेऊन सहजपणे दिव्य जगात प्रवेश मिळवते. तुम्ही या परमात्मा आहात याची जाणीव नसणारे तसेच अनेक तथाकथित ध्यानयोगी पाहाव्यास मिळतात. गीतेत म्हटले आहे की तुम्ही सर्वांच्या हृदयात स्थित असणारे परमात्मा आहात, म्हणून तुमच्या व्यतिरिक्त इतर कशावर ध्यान करण्याची काही आवश्यकता नाही. जो तुमच्या या मूळ कृष्ण रूपावर ध्यान करण्यात मग्न आहे तो हा अज्ञानमय भवसागर सहजपणे पार करून जातो. मात्र तथाकथित ध्यानधारणा करणारे लोक तुम्ही या भौतिक जगात परमात्म्याच्या रूपाने उपस्थित असूनही तुम्हाला जाणीव नाही. परंतु तुमच्या प्रेमी भक्तांच्या संगतीत राहून तुम्ही श्रीकृष्ण मूळ परमात्मा आहात याचे ज्ञान झाल्यावर मनुष्याला भवसागर पार करणे शक्य होते. उदाहरणार्थ, जेव्हा मनुष्याला दोर पाहून तो सर्प असल्याचा भास होतो तेव्हा तो भयभीत होतो, परंतु हा सर्प नसून दोर आहे असे त्याला समजताच तो भयमुक्त होतो. जो भगवद्गीतेतील तुमच्या व्यक्तिगत संदेशातून श्रीमद भागवतातील तुमच्या शुद्ध भक्तांच्या शिकवणुकीतून तसेच इतर वैदिक साहित्यातून तुम्हाला जाणून घेतो, तसेच तुम्ही सर्व ज्ञानाचे आत्यंतिक ध्येय असल्याची अनुभूती करतो, त्याला या भौतिक अस्तित्वाचे इतपय भय बाळगण्याचे कारण राहत नाही. समोरील वस्तू ही सर्प नसून दोर आहे. जाणणाऱ्याला त्याचे भय राहत नाही. त्याप्रमाणे तुमच्या सेवाभक्तीत संलग्न असणाऱ्या व्यक्तीविषयी तथाकथित मुक्ती आणि बंधनाला काही अर्थ नसतो. अखिल जगत तुमच्या आधिपत्याखाली आहे हे भगवत भक्ताला समजते आणि म्हणून ते सर्व गोष्टी तुमच्या दिव्य प्रेममय सेवेत उपयोजितो. याप्रमाणे भक्ताला कोणतेही बंधन नाही. सूर्यावरच निवास करण्यासाठी सूर्योदयाचा आणि सूर्यास्ताचा अर्थात दिवस आणि रात्रीचा प्रश्नच नसतो. असेही म्हटले जाते की असे म्हटले आहे की तुम्ही सूर्याप्रमाणे आहात आणि माया अंधकाराप्रमाणे आहे. सूर्याच्या उपस्थितीत अंधकाराचा प्रश्नच नसतो. म्हणून तुमच्या प्रेममय सेवाभक्ती संलग्न राहून सदैव तुमच्या उपस्थितीत असणाऱ्यांसाठी मुक्ती आणि बंधनाचा प्रश्नच उद्भवत नाही. जे मुक्तच आहे दुसरीकडे तुमच्या चरणकमळांचा आश्रय घेतल्या विना जे स्वतःला मिथ्यत्वाने मुक्त मानतात त्यांचे अधपतन होते, कारण अशा लोकांची बुद्धी शुद्ध नसते. म्हणून जेव्हा कोणी असा विचार करतो की परमात्मा तुमच्याहून निराळा आहे आणि म्हणून परमात्म्याचा अथवा ब्रह्माचा वनातून आणि हिमालयाच्या गुहातून शोध घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याची अवस्था शोचनीय असते. तुम्ही भगवद्गीतेतून शिकवण देता मनुष्याने सर्व प्रकारच्या साक्षात्काराच्या प्रक्रियांचा आणि धर्मांचा परित्याग करावा आणि केवळ तुम्हाला शरण यावे, यातच सार्थक आहे. तुम्ही सर्वच दृष्टीने सर्वोपरी आहात आणि म्हणून ब्रह्मज्योतीच्या शोधात असणारे तुमचा शोध घेत आहेत आणि त्याचप्रमाणे परमात्मा साक्षात्काराच्या शोधात असणारे देखील तुमचा शोध करीत आहे. तुम्ही भगवद्गीतेत प्रतिपादन करता की तुम्ही स्वतः आपल्या परमात्मा या अंशरूपाने या भौतिक विश्वसृजनात प्रविष्ट झाला आहात. तुम्ही प्रत्येकाने हृदयांतरी निवास करता आहे, म्हणूनच तुमचा इतरत्र शोध घेण्याची आवश्यकता नाही. जर कोणी तसे करीत असेल तर ते पूर्ण अज्ञान होय. केवळ ज्ञानी मनुष्य तुम्ही सीमारहित असल्याचे जाणतो. प्रभू, तुम्ही अंतर्बाह्य अवस्थित आहात. म्हणून तुमची उपस्थिती सर्वत्र आहे आणि फक्त परमात्म्याचा इतरत्र शोध न घेता आपले मन हृदयांतरी स्थित असलेल्या तुम्हावर एकाग्र करतो. वस्तुतः जीवनाच्या भौतिक संकल्पनेपासून मुक्त असलेला मनुष्यच तुमचा शोध करू शकतो. धुराला सर्प समजण्याचे ते उदाहरण आहे. ते केवळ तुमच्याविषयी अजूनही अज्ञान असलेल्या लोकांसाठीच लागू पडते. वास्तविक जेव्हा मनुष्य दोराला सर्प समजत असतो तेव्हा सर्पाचे अस्तित्व केवळ मनामध्येच असते. त्याप्रमाणे मायेचे अस्तित्व केवळ मनातच आहे. माया म्हणजे इतर काही नसून तुमच्याविषयीचे अज्ञान होय. तुमचे विस्मरण म्हणजे मायेचे बंधन होय. म्हणूनच जो मनुष्य तुमच्या ठाई अंतर्बाह्य लीन आहे तो मायेने भ्रमित होत नाही. हे भगवन, ज्याने सेवाशक्तीचे यत्किंचितही फळ प्राप्त केले आहे तो तुमचे यश जाणू शकतो, परंतु ब्रह्मसाक्षात्काराकरिता अथवा परमात्मा साक्षात्काराकरिता क्लेश उठवणारा तुमची गुणवैशिष्ट्य जाणू शकत नाही. त्यासाठी सेवाभक्तीतील काहीतरी सुकृताचे फळ म्हणून तुमची कृपा मिळवावी लागते. कोणी अनेकानेक निर्विशेषवाद्यांचा गुरु असेल आणि कोणी वनात जाऊन आणि पर्वतांच्या गुहामध्ये जाऊन अनेकानेक वर्ष तप देखील करेल, परंतु भक्ती सेवेचा स्पर्श किंवा कृपा झाल्याविना कोणीही तुमचे महात्म्य जाणू शकत नाही. इतकेच काय, पण ब्रह्मानुभूती अथवा परमात्मा साक्षात्कार हे वर्षानुवर्षे प्रयत्न करून देखील भगवद्भक्तीच्या आश्चर्यकारक परिणामांचा स्पर्श झाल्याविना कधीही शक्य होत नाही. हे प्रभू, म्हणूनच मी तुमच्या चरणकमळांशी अशी प्रार्थना करतो की माझा जन्म कुठेही हो, परंतु
तुमच्या भक्तांपैकी एक समजले जाण्याचे सौभाग्य प्राप्त व्हावे. मी कुठेही असो, मी सदैव तुमच्या प्रेममय सेवाभक्ती संलग्न असावे. भावी जन्मात मला कोणती योनी प्राप्त होईल याची मला मुळीच चिंता नाही. मी प्रत्यक्ष पाहतो की भक्त हे गाई वस्त्रांच्या रूपात असोत किंवा गोप बालकांच्या रूपात असोत, त्यांना सदैव तुमचा दिव्य प्रेममय सेवेत संलग्न राहण्याचे आणि तुमची संगत करण्याचे मोठे सौभाग्य प्राप्त होत असते. आणि म्हणूनच मला आताच्या प्रमाणे उच्चपदस्थ व्यक्ती बनण्याची इच्छा नाही, तर मी त्यांच्यापैकी एक होऊ इच्छितो, कारण उच्चपदस्थ असूनही मी अज्ञानीच आहे. प्रभू, वृंदावनातील गोपिकांचे आणि गायींचे सौभाग्य काय वर्णावे. त्यात तुम्हाला आपल्या स्तनांचे दूध भरवण्यास समर्थ झाले आहेत. मोठमोठे यज्ञ करणारे आणि लोक, त्यात अनेकानेक मौल्यवान उपहार समर्पित करण्यात मग्न झालेले लोक तुम्हाला जाणून घेण्याचा परिपक्व स्तर प्राप्त करू शकत नाही. केवळ प्रेममय भक्तीने त्या सर्व निष्पाप ग्रामीण स्त्रिया आणि गायी स्वतःच्या दुधाने तुम्हाला तृप्त करण्यास समर्थ झाले आहेत. यज्ञयाग करणाऱ्यांकडून तुम्हाला कधीही इतकी संतुष्टी प्राप्त होत नाही. प्रभू, मी तर नंद महाराज आणि यशोदा माता आणि गोप बालिकांचे सौभाग्य पाहून आश्चर्याने थक्क झालो आहोत, कारण स्वतः परम सत्य परब्रह्म पूर्ण पुरुषोत्तम भगवान असे तुम्ही आणि त्यांचे सर्वाधिक स्नेहपात्र म्हणून त्यांच्यात उपस्थित आहात. प्रिय प्रभू, वृंदावनजनवासी जनांच्या सौभाग्याची महती जाणण्यास कोण समर्थ आहे. आम्ही सर्व जीवमात्राच्या निरनिराळ्या इंद्रियांचे नियंत्रण करणारे देव आहोत आणि असा अधिकार गाजविण्यात आम्हाला गर्व वाटतो. तथापि आमच्या पदाची आणि भाग्यशाली व्रजजनांच्या अधिकाराची कधीही तुलना होणे शक्य नाही, कारण ते वस्तुतः त्यांच्या विविध कार्यांनी तुमच्या उपस्थितीचे आणि संगतीचे दिव्य सुख उपभोगीत आहे. आपल्या जीवांच्या इंद्रियांचे देवता असण्याचा गर्व असेल, परंतु हे वृंदावनवासी जन भौतिकांच्या पलीकडे दिव्यत्वात प्रतिष्ठित असल्यामुळे ते आमच्या नियंत्रणात नाही. वस्तुतः ते तुमच्या सेवेतून दिव्य इंद्रिय सुखाचे आस्वादन करीत आहे. म्हणून हे प्रभू, माझ्या कोणत्याही भावी जीवनात मला जर या व्रजभूमीत जन्म घेण्याची संधी देण्यात आली तर मी स्वतःचे अवभाग्य समजेन. प्रिय प्रभू, म्हणूनच मला भौतिक ऐश्वर्यात अथवा मुक्ती मिळवण्याचं काही स्वारस्य नाही. कृपया मला या वृंदावनात कोणत्याही प्रकारचा जन्म द्यावा अशी मी तुमच्या चरण कमळाची प्रार्थना करतो. त्यामुळे मला वृंदावनातील भक्तांच्या चरणांची धूळ प्राप्त होण्याचे भाग्य लाभेल. या भूमीत एक लहानसे तृण होण्याची संधी जरी मला दिली तरी माझा जन्म धन्य होईल. परंतु वृंदावनाच्या भूमीत जन्म घेण्याइतका जर मी भाग्यशाली नसेन तर वृंदावनाच्या बाहेरच्या अगदी जवळच्या क्षेत्रात माझा जन्म व्हावा. म्हणजे कधी व्रजवासी बाहेर जातील तेव्हा ते माझ्यावरून चालतील आणि तरी देखील मी माझे सौभाग्य समजेल, जेथे मी भक्तांचे चरणधुळीने अभिषिक्त होऊ शकेन. केवळ अशाच जन्माची मला आकांक्षा येतील. प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट कृष्ण भावनेने परिपूर्ण असल्याची मी पाहत आहे. अहो, वेद अखंडपणे ज्याच्या शोधात आहे अशा श्रीकृष्णाच्या मुकुंदांच्या चरणकमळाविना येथे कोणी काही जाणतच नाही. भगवद्गीतेत प्रतिपादन करण्यात आले आहे की श्रीकृष्णांचा शोध घेणे हाच वैदिक ज्ञानाचा हेतू आहे. ब्रह्मसंहितेत म्हटले आहे की वैदिक शास्त्रांच्या पद्धतशीर अध्ययनाने पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना शोधणे अतिशय कठीण आहे, परंतु विशुद्ध भक्तांच्या कृपेने ते फारच सुलभ आहे. वृंदावनवासी भक्त अतिशय भाग्यवान आहेत, कारण ते सदैव मुकुंदांचे दर्शन करू शकतात. मुकुंद शब्दाचे दोन अर्थ होतात. मुक म्हणजे मुक्ती, भगवान श्रीकृष्ण मुक्ती देणारे आणि त्यामुळे दिव्यानंद प्रदान करणारे आहे. मुकुंद याचा दुसरा अर्थ कुंद, फुलांसारखे सन्मुख असणारे असे होतो. कुंद फुले फारच सुंदर असतात आणि ती सदैव स्त्रिय दिसतात, म्हणून येथे अशी तुलना केलेली आहे. वृंदावनातील शुद्ध भक्त आणि अन्य भक्त यांच्यातील अंतर म्हणजे वृंदावनजनवासी जनांना एकमेव श्रीकृष्णांच्या सोबत राहण्याव्यतिरिक्त दुसरी कोणतीही लालसा नसते. श्रीकृष्ण भक्तवत्सल आहे, कारण ते भक्तांची इच्छा पूर्ण करतात. त्यांना सदैव श्रीकृष्णांची संगत हवीशी वाटते, म्हणून भगवंत त्यांना संगत देण्यास सदैव उत्सुक असतात. वृंदावनवासी भक्तांचे श्रीकृष्णावरील प्रेम स्वाभाविक आहेत. त्यांना साधन प्रक्रियेचे नियम कठोरपणे पाळण्याची आवश्यकता नसते. ते स्वाभाविकपणे दिव्य श्रीकृष्ण प्रेमात उन्नत झालेले असतात. ज्यांचे स्वाभाविक कृष्णप्रेमाचा स्तर प्राप्त केला नाही त्या व्यक्तीकरिता नियामक तत्वांचे पालन अत्यावश्यक आहे. ब्रह्मदेव देखील भगवंतांचे भक्त आहेत, परंतु नियामक तत्वांच्या कक्षेतील ते एक सामान्य भक्त आहेत. त्यांना वृंदावनात जन्म घेण्याची संधी हवी होती, कारण त्या योगे ते स्वाभाविक प्रेमाच्या स्तरावर उन्नत होऊ शकणार होते. भगवान ब्रह्मदेव पुढे म्हणाले, प्रभू, कधीकधी मला भ्रांती पडते की तुम्ही वृंदावनवासी जनांच्या प्रेमाची कृतज्ञतेने कशी परतफेड करू शकाल. तुम्ही अखिल वरदानांचे आगर आहात याची मला जाणीव असते, तरी या वृंदावनवासी जनांनी तुमच्यावर केलेल्या प्रेमाची परतफेड करण्यात तुम्ही कसे समर्थ व्हाल याचा विचार करून मी गोंधळून जातो. माझ्या मनात विचार येतो की तुम्ही अपार दयाळू आणि उदार आहात, कारण एक अतिशय पुत्रवत्सल स्नेहमयी मातेचा अभिनय करीत पुतना खेचरी तुम्हाला फसवून ठार मारण्याकरिता आली होती, तरी तिला देखील तुम्ही मुक्त करून मातेचे स्थान दिले. अघासुर बगासुरासारख्या त्याच वंशातील असुरांना देखील कृपा करून मुक्ती दिली आणि ते तुम्हाला प्राप्त झाले. येथेच मला कोडे पडते. या वृंदावनवासी जनांनी तुम्हाला सर्वस्व दिले आहे. त्यांनी आपली शरीरे, आपले मने, आपले प्रेम, आपली संपत्ती सर्व काही तुम्हाला दिले आहे. ते सर्व काही तुमच्यासाठीच उपयोगात आणले जात आहे. म्हणून तुम्ही त्यांचे ऋण कसे फेडणार. तुम्ही तर अगोदरच स्वतःला पुतणेच्या अधीन केले आहे. असा माझा कयास आहे की
वृंदावनवासी जनांच्या प्रेममय सेवेच्या ऋणातून उरून न होता आल्यामुळे तुम्ही त्यांच्या सदैव ऋणीच राहणार. प्रभू वृंदावनवासी जनांनी आपल्या अखिल स्वाभाविक प्रवृत्ती तुमच्या प्रेममय सेवेत नियुक्त केलेले आहे आणि हेच त्यांच्या सेवेच्या अत्युत्कृष्टतेचे रहस्य आहे. याची मला जाणीव आहे. असे म्हटले आहे की भौतिक वस्तू तसेच घरदार इत्यादींमधील आसक्ती मायेच्या प्रभावाने उत्पन्न होत असते. अशी आसक्ती जीवांना भौतिक जगात बद्ध करून ठेवते. मात्र कृष्ण भावनेत नसणाऱ्या जीवांसंदर्भात ते सत्य आहे. वृंदावनातील रहिवाशांकरिता तर अशा घरदारासंबंधीच्या आसक्तीचा प्रतिबंध अस्तित्वातच नसतो, कारण त्यांची आसक्ती तुमच्याशी जोडली गेली आहे आणि त्यांची भावने तुमच्या अखंड उपस्थितीमुळे मंदिरित झालेली आहे. तुमच्या प्रेमामुळे त्यांना सगळ्यांची विस्मृती झालेली आहे, म्हणून तेथे कोणताही प्रतिबंध नाही. कृष्ण भावना भावित व्यक्तीसाठी भगवत प्रेमाच्या मार्गात घरदारांच्या आसक्तीसारखे अडसर असत नाहीत आणि मायाही असत नाही. त्याप्रमाणे लहान गोपबालके एक लहानसे गवड्यांचे मूल म्हणून तुमचे अवतरण हे मुळीच भौतिक कार्य नाही हे मी जाणतो. तुम्ही व्रजवासी जनांच्या स्नेहाचे अतिशय कृतज्ञ झाला आहात आणि आपल्या दिव्य उपस्थितीने त्याच्या प्रेममय सेवेतील त्यांचा उत्साह अधिकाधिक वृद्धिंगत करीत आहात. वृंदावनात भौतिक आणि आध्यात्मिक असा भेदच अस्तित्वात नाही, कारण प्रत्येक गोष्ट तुमच्या प्रेमसेवेत समर्पित आहे. प्रिय प्रभू, वृंदावनातील तुमचे लीला चरित्र केवळ तुमच्या भक्तांना स्फूर्ती देण्याकरिता आहे. ते जो कोणी तुमच्या वृंदावन लीलांना लौकिक समजतो त्यांची निश्चितच दिशाभूल झालेली आहे. प्रभू, तुम्ही सदैव दिव्य आहात. तुमचे शरीर सामान्य मानवासारखेच प्राकृतिक असल्याची घोषणा करून जे तुमचा अभयर करतात त्यांचे वर्णन भगवद्गीतेत असुर आणि मूढ असे करण्यात आले आहे. अशा भक्तांची दिशाभूल होते, कारण ते तुम्हाला एक लौकिक प्रकृतीची सृष्टी समजतात. वस्तुतः तुमचे ते सामान्य गोपबालकांसारखे रूप केवळ तुमच्या भक्तांची भक्ती आणि त्यांचा दिव्य आनंद वृद्धिंगत करण्यासाठीच आहे. प्रिय भगवन, जे लोक स्वतःची आपल्याला परमेश्वराचा साक्षात्कार झाला आहे आणि आपल्या स्वानुभूतीने परब्रह्म झालो आहोत अशी प्रसिद्धी करतात, त्यांच्याविषयी मला काही म्हणावायचे नाही. परंतु माझ्या संबंधात सांगायचे तर मला काया वाचा मनाने तुमची अनुभूती करता येणे शक्य नाही हे मी मान्य करतो. मी तुमच्याविषयी काय सांगू शकतो आणि मी माझ्या इंद्रियांना तुम्हाला किती समजू शकतो? अहो, सर्व इंद्रियांचे प्रमुख अशा मनाने देखील मी तुमचे पूर्णपणे चिंतन करण्यास असमर्थ आहे. प्रभू, तुमचे गुण, तुमचे कर्तृत्व, तुमचे शरीर या सर्व गोष्टी या भौतिक जगातील कोणत्याही व्यक्तींसाठी अचिंत्य आहेत. केवळ तुमच्या कृपेनेच तुम्ही कोण आणि कसे आहात याचे काही मर्यादेपर्यंत ज्ञान होऊ शकते. प्रभू, मला कधीकधी असे वाटते की मी आज विश्वसृष्टीचा स्वामी आहे, तथापि तो माझा गैरसमज आहे. वस्तुतः तुम्हीच अखिल विश्वसृष्टीचे परम स्वामी आहात. मी कदाचित या ब्रह्मांडाचा स्वामी असे नाही, परंतु अशी असंख्य ब्रह्मांडे आहेत आणि त्याची देखरेख करणारेही असंख्य ब्रह्मदेव आहेत. तथापि तुम्हीच या सर्वांचे वास्तविक स्वामी आहात. सर्वांतर्यामी परमात्मा म्हणून तुम्ही सर्वज्ञ आहात. कृपया मला तुमचा शरणागत किंकर म्हणून स्वीकार करा. मी तुमच्या गोवत्सांसोबतच्या आणि सवंगड्यांसोबतच्या क्रीडेत व्यत्यय आणून तुमचा अपराध केला आहे, तरी या संबंधाने तुम्ही मला क्षमा कराल अशी आशा आहे. आता कृपया तुम्ही अनुमती द्याल तर मी तात्काळ येथून जातो, म्हणजे तुम्ही माझ्या अनुपस्थितीत माझ्या तुमच्या गोवत्सांसमवेत आणि सवंगड्यांसमवेत आनंदोपभोग घेऊ शकाल. प्रिय भगवान श्रीकृष्ण, तुमचे नावच तुम्ही सर्वाकर्षक असल्याचे दर्शविते. सूर्य आणि चंद्राचे जे आकर्षण आहे त्याला तुम्हीच कारण आहात. ज्याप्रमाणे सूर्याच्या आकर्षणाने कमळ फुलून येते, त्याप्रमाणे यदुवंशात प्रकट होऊन तुम्ही यदुवंशाचे अस्तित्व फुलविले आहे. चंद्राच्या आकर्षणाने सागराला भरती यावी, त्याप्रमाणे तुमच्या सानिध्याच्या आकर्षणाने धरती, देवी देवता, गोब्राह्मण यांच्या शक्ती अतिशय वृद्धिंगत झाल्या आहेत. तुमच्या परम प्रभावाने कंसादे असुर नष्ट झाले आहेत. म्हणून सखोल विचारांतील मी असा निर्णय करतो की अखिल सृजनात एकमेव तुम्हीच उपास्य विग्रह आहात. कृपया सूर्यचंद्राच्या अस्तित्वापर्यंत अकल्पपर्यंत माझा प्रणाम स्वीकार करा. अशा रीतीने या विश्वाचे स्वामी ब्रह्मदेवांनी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना साधा नम्र प्रणाम केला आणि त्यांना 3 प्रदक्षिणा घालून ते ब्रह्मलोकाला जाण्यास सिद्ध झाले. ब्रह्मदेवांचा भाव जाणून भगवान श्रीकृष्णांनी त्यांना प्रस्थान करण्याची अनुमती दिली. ब्रह्मदेव स्वस्थानी निघून गेल्यावर भगवान श्रीकृष्ण यमुनाकाठी आले आणि तेथे ते आपल्या बालसवंगड्यात आणि वासरात पुन्हा जाऊन मिळाले. सर्व गोपसवंगडी पूर्वीप्रमाणेच आनंदाने तेथे भोजन करीत होते. आणि वासरे जवळच्या कुरणातील कोवळ्या गवतात चरत होती. पूर्वी यमुनाकाठी भोजन करीत असताना श्रीकृष्ण वासरांच्या शोधात त्यांना तेथे सोडून गेले होते. आता 1 वर्षानंतर ते परतले होते. तथापि गोपबालकांना वाटले की या अल्पकाळातच परत आले आहे. श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या शक्तींची हीच कार्यप्रणाली आहे. भगवद्गीतेत म्हटले आहे की श्रीकृष्ण स्वतः प्रत्येकाच्या हृदयात वर्तमान आहे आणि त्यांच्यापासूनच स्मृती आणि विस्मृती उत्पन्न होत असतात. अखिल जीव मात्रे भगवंतांच्या परमशक्तीने नियंत्रित असतात. कधीकधी हे आपली स्वाभाविक स्थिती विसरतात, तर कधी त्यांना तिचे स्मरण होते. श्रीकृष्णांचे सवंगडी अशा शक्तीने प्रभावित असल्याने आपण 1 वर्षापासून यमुना तीरावर उपस्थित नव्हतो आणि ब्रह्मदेवांनी स्वमायेने आपल्याला दडवून ठेवले होते हे त्यांना समजू शकले नाही. श्रीकृष्ण त्यांच्याकडे आले तेव्हा त्यांना असे वाटत होते की आपला मित्र श्यामसुंदर अतिशय लगबगीने आला आहे. त्याला भोजनाच्या वेळी आपल्याला सोडून जाण्याची मुळीच इच्छा होत नाही. श्रीकृष्णांना पाहून ते हसू लागले. त्यांनी अतिशय आनंदाने त्यांना बोलविले. श्यामसुंदरा, तू फारच लवकर परत आला. छान. आम्ही अजून भोजनाला प्रारंभ देखील केला नाही, एक घासही खाल्ला नाही. चल लवकर, आता
आपण सगळे आता एकत्रच भोजन करू. श्रीकृष्णाने अतिशय गोड हसून त्यांचे निमंत्रण स्वीकारले आणि ते जेवताना बालमित्रांच्या संगतीचा आनंद घेऊ लागले. भोजन करीत असताना श्रीकृष्ण विचार करीत होते, मी एका क्षणात परत आलो आहे असे माझ्या मित्रांना वाटत आहे, परंतु गेल्या 1 वर्षापासून मला ब्रह्मदेवाने रचलेल्या मायेला तोंड द्यावे लागले आहे हे त्यांना माहीत नाही. सर्व गोपबालकांनी आपले भोजन उरकले आणि वासरे गोळा करून ते आपल्या घरी वृंदावनाकडे निघाले. मार्गाने जाताना त्यांना आघासुराचे अजगर रूपातील प्रचंड मृत शरीर पाहून मोठी मौज वाटली. वृंदावनात आल्यावर सर्व वृंदावनवासी जनांनी श्रीकृष्णांना डोळे भरून पाहिले. त्यांच्या मस्तकावर वनफुलांनी सजविलेला सुंदर मुकुट होता. मुकुटावर मयूरपंख शोभत होते. गळ्यात सुंदर वनफुलांच्या माळा शोभून दिसत होत्या. श्री अंगावर गोवर्धन पर्वताच्या गुहेतून गोळा केलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या खनिजांनी चित्रे काढलेली होती. गोवर्धन पर्वत निरनिराळ्या रंगांची खनिजे देण्यासाठी प्रसिद्ध आहे. कृष्ण आणि त्यांचे बालसवंगडी वनात जात तेव्हा ते अशा खनिजांनी आपली अंगे सुंदर रीतीने रंगवीत असत. त्यांच्यापैकी प्रत्येकाजवळ महिष शृंगापासून निर्मिलेले शिंगवेत आणि वासरी ते आपापली वासरे वेगवेगळ्या विशिष्ट नावांनी बोलवून घेत. त्या गोपबालकांना श्रीकृष्णाच्या अद्भुत कर्तृत्वाचा इतका अभिमान वाटे की वृंदावनात परत जाताना ते त्याची यशगान करीतच जात. वृंदावनातील गोपिका वनातून घरी परतणाऱ्या रसराज श्रीकृष्णांचे सौंदर्य मोठ्या प्रेमाने निरखून पाहत मुलांनी आपली अघासुराच्या मुखातून कशी सुटका केली, तो महासर्प कसा नष्ट झाला याचे वर्णन करणारी सुंदर गीते रचली होती. काही जण श्रीकृष्णांचे यशोदानंदन म्हणून वर्णन करीत होते तर काही नंदनंदन म्हणून वर्णन करीत होते. वृंदावनात आल्यावर सर्व गोपबालके वृंदावनवासी जनांना श्रीकृष्णांच्या अद्भुत कृत्याविषयी सांगू लागले. श्रीकृष्णांनी आपल्याला एका प्रचंड सर्पाच्या मुखातून वाचवून त्याला कसे ठार मारले या घटनेचे त्यांनी वर्णन करून सांगितले, परंतु या घटनेला 1 वर्ष होऊन गेल्याचे त्यांना ज्ञात नव्हते. भगवान श्रीकृष्ण गोपबालकांच्या आणि गोवत्सांच्या रूपातील वृंदावनातील गोपिकांना आणि गायींना 1 वर्षभर अपत्यप्रेम प्रदान करीत होते. गोपगोपिका आणि गायींच्या हृदयांतही या गोपबालकांविषयी आणि गोवत्सांविषयी अत्याधिक वात्सल्य उफाळून आले होते आणि याचे रहस्य जाणून घेण्याची परीक्षित महाराजांना इच्छा होती. त्याने शुकदेव गोस्वामींकडे पृच्छा केली. गोवत्से आणि गोपबालकांच्या अनुपस्थितीत श्रीकृष्ण स्वतः या गोपबालकांच्या आणि गोवत्सांच्या रूपाने प्रकट झाले. तेव्हा या गोपबालकांच्या आईवडिलांच्या हृदयात स्वतःच्या मुलांवरील प्रेमापेक्षाही अधिक वात्सल्य प्रेम कसे उत्पन्न झाले आणि गायींना देखील या वासरांप्रती आपल्या वासरांपेक्षा अधिक स्नेह का उत्पन्न झाला. शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगू लागले की प्रत्येक मनुष्य स्वतःविषयी अतिशय आसक्त असतो. घर, परिवार, मित्र, देश, समाज, संपत्ती, कीर्ती या बाह्य वस्तूंचे स्वतःच्या प्रसन्नतेच्या तुलनेत दुय्यम स्थान असते. या वस्तू त्यामुळेच प्रिय वाटतात की त्या स्वतःला संतुष्टी देतात. याच कारणामुळे प्रत्येक जण स्वकेंद्रित असून तो पत्नी, मुले, मित्र अशा नात्यांपेक्षा स्वतःच्या शरीरावर आणि जीवावरच अधिक आसक्त असतो. जर अचानक काही संकट कोसळले तर तो इतरांपेक्षा स्वतःचीच प्रथम काळजी घेतो. हे स्वाभाविकच आहे. याचा अर्थ असा की मनुष्य जरी तर कोणत्याही गोष्टीपेक्षा स्वतःवरच अधिक प्रेम करीत असतो. स्वतःच्या जीवानंतरचा स्नेहाचा विषय म्हणजे त्याचे भौतिक शरीर असते. मनुष्याला आत्म्याविषयी अज्ञान असते. तो स्वतःच्या भौतिक शरीरावर अतिशय आसक्त असतो. त्याला या देहाचे इतके आकर्षण असते की वृद्धापकाळात देखील तो अनेक कृत्रिम उपाय करून या जराग्रस्त शरीराला सुखरूप ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटते की हे वृद्ध आणि मोडके शरीर देखील आपल्याला जपून ठेवता येईल. प्रत्येक जण स्वतःला सुखी करण्याकरिता अहोरात्र काबाड कष्ट करीत असतो. मग ते जीवनाच्या लौकिक धारणेतून असोत की आध्यात्मिक. आपण भौतिक संपत्तीत आसक्त असतो कारण अशी संपत्ती इंद्रियांना पर्यायाने शरीराला संतुष्ट करीत असते. शरीराची आसक्ती केवळ शरीरातील आत्म्यामुळेच असते. म्हणून उन्नत ज्ञानी मनुष्य जाणतो की आत्मा भगवान श्रीकृष्णाचा अंश असल्याने स्वभावाने आनंदपूर्ण आहे. श्रीकृष्ण परम आनंदमय आणि सर्वाकर्षक आहेत. ते प्रत्येक वस्तूचे परमात्मा आहे. स्वतः अवतीर्ण होऊन आपण सर्वाकर्षणाचे केंद्र कसे आहोत ते दाखवून देतात. श्रीकृष्णाची विभूती असल्याविना काहीही आकर्षक होऊ शकत नाही. या सृष्टीत जे काही आकर्षक असेल त्याला कारण श्रीकृष्णच आहे. म्हणूनच श्रीकृष्ण सर्व आनंदाचे आगर आहेत. प्रत्येक गोष्टीतील प्रेरक तत्व श्रीकृष्णच आहे आणि सर्वश्रेष्ठ अध्यात्मवादी प्रत्येक गोष्टी श्रीकृष्णाच्या संबंधात पाहतात. चैतन्य चरितामृतात प्रतिपादन करण्यात आले आहे की उन्नत भक्त श्रीकृष्णांना अखिल चराचर गोष्टींचे प्रेरक तत्व समजतात. म्हणूनच ते या विश्वसृजनातील प्रत्येक गोष्ट श्रीकृष्ण संबंधातच पाहतात. श्रीकृष्णांना सर्वस्व मानून त्यांचा आश्रय घेण्याचे सौभाग्य प्राप्त करणारा मनुष्य अगोदरच मुक्त झालेला असतो. इथपर तो भौतिक जगातील असतच नाही. भगवद्गीतेत प्रतिपादन करण्यात आले, श्रीकृष्ण सेवेत संलग्न असलेला मनुष्य अगोदरच ब्रह्मभूत स्तरावर असतो. श्रीकृष्ण हे नावच पावित्र्य आणि मुक्ती यांचे बोधक आहे. त्यांच्या चरणकमलांचा आश्रय घेणाऱ्याने अज्ञानमय भवसागराला पार करणाऱ्या नौकेत प्रवेश केलेला असतो. अशा मनुष्याकरिता या भौतिक सृजनाचा विस्तार पार करणे म्हणजे गोखुरातील पाण्याप्रमाणे नगण्य आहे. श्रीकृष्ण सात्वतांचे आश्रय आहे, त्याचप्रमाणे ते भौतिक जगाचे देखील आश्रय आहे. कृष्ण भावनेच्या स्तरावरील व्यक्तींकरिता वैकुंठ किंवा दिव्य जगत सहसुलभ आहे. असा मनुष्य पदोपदी विपदा असणाऱ्या या जगाचा मूळ निवासी नसतोच. अशा प्रकारे शुकदेव गोस्वामींनी कृष्ण भावनेचे तत्त्व पूर्णपणे विशद करून परीक्षित महाराजांना सांगितले. तसेच ब्रह्मदेवांनी श्रीकृष्णांची केलेली स्तुतीही त्यांना ऐकविली. श्रीकृष्णांच्या गोपबालकांसमवेतच्या लीला, त्यांचे यमुना काठावरील भोजन आणि ब्रह्मदेवांनी केलेले त्यांचे स्तवन या सर्व दिव्य विषयवस्तू आहेत. जो या लीलांचे श्रवण गायन करतो त्याच्या सर्व दिव्य आकांक्षा पूर्ण होतात. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील ब्रह्मस्तुती नामक अध्यायांवरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.